तनया, अजून जागी आहेस? झोपली नाहीस? वहिनी खूप भूक लागली होती. मी किचन मध्ये काही आहे का बघायला आलेले. पण तुम्ही अजून कशा जाग्या? तुम्ही झोपल्या नाही अजून? भास्कर दादानी तुमचं सेलिब्रेशन सुरू होतं वाटतं. कसलं काय सेलिब्रेशन? रेडी आहेस? उद्याच्या नाश्त्याची तयारी करायला आले मी. तुम्ही ते ठेवा आधी, ठेवा इथे. वहिनी, आपला भास्कर दादा कंपनीचं CEO होणार आहे. भाई पार्टी तो बनते. कसली काय पार्टी आणि काय? हे स्ट्रेस घेतात ग खूप, त्यांना खूप टेन्शन येतं. ते दाखवत नसतील पण स्ट्रेस येतो त्यांना. स्ट्रेस? कसला स्ट्रेस? हे बघ, याआधी त्यांनी एवढी मोठी जबाबदारी कधी घेतली नव्हती, पण आता CEO म्हणजे. नाही वहिनी, मी समजू शकते. वहिनी, मी एक सांगू का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घेणार नसाल तर सांगते. बोल ना. अगं बोल. नाही म्हणजे आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू अँड भास्कर दादा. मला खरंच खूप मनापासून आनंद झालाय की दादा आता नेक्स्ट CEO होणार आहे. नाही पण एका अर्थाने बरंच झालं. दादा अखिलला CEO नाही करत आहे. अगं पण अखिल हुशार आहे, छान सांभाळेल आपली कंपनी तो. वहिनी तो छान सांभाळेलच हो. बरं एका ना थोडं पाणी ओतता का यात? बॅटर थोडं घट्ट झालंय. हां थोडं द्या बरं अजून. बस 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 बस. नाही तुम्ही बरोबर म्हणताय, अखिल सांभाळेलच, पण रिस्क आहे ना. म्हणजे? नाही एक सांगू का, ही कंपनी म्हणजे ना आकाशदादाचं बाळ आहे. हे त्यांनी कित्येक वर्ष मेहनत केली आहे, तेव्हा जाऊन एवढं सक्सेस मिळालंय. आणि अखिलला तर एवढा अनुभवही नाही आहे. नाही म्हणजे अखिलकडनं एखादी चूक झाली आणि कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं तर. आणि कदाचित बाकीचे सगळे समजूनही घेतील, पण तुम्हाला तर आईंचा राग माहिती आहे ना. ज्याच्याकडून चूक होते आई त्याला कधीच माफ करत नाही. हे तुम्ही वसुंधरा वहिनींच्या बाबतीतही बघितलं ना, अजूनही माफ केलं नाही आईनी. आणि हे अखिलच्या बाबतीत झालं तर मी अजिबात सहन नाही करू शकणार. अगं पण आकाश भाऊजी आहेत ना तिथे, अखिलला समजून सांगायला सगळं. नाही तो असणारच हो, पण CEO हा CEO असतो. तुम्हाला माहिती काही केवढी मोठी पोस्ट आहे. बापरे, मी तर याची कल्पनाही करू शकत नाही. नाही पण मला विश्वास आहे भास्कर दादा ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडेल. नाही म्हणजे तो अखिल आणि आकाश दादा एवढा अग्रेसिव्ह नाहीये, पण त्याच्या क्वालिटी आहेत ना. तो छान CEO बनेल. वहिनी, वहिनी, हा हा. काय झालं? कुठे काय? काही नाही. बॅटर अगदी परफेक्ट झालंय. चला मी जाते झोपायला. गुड नाईट आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. आई चहा. नकोय मला. मला दे. तसं पण ज्यांना आपली किंमत नसते ना, त्यांच्याकरता काही करण्यात अर्थ नाही ग. दे बाई मला. हिंचे टोमणे ऐकण्यापेक्षा तुझा आजच्या चहा बरा. बस अशक्य असत, अशक्यस. हे बघ, हट्ट सोड आणि भानावर ये. आकाशला जाऊन सांग की रिझाईन करायची काही गरज नाही म्हणून. पण त्याला काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी त्रास करून घेतो. काय 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. थँक गॉड दादा तू आलास. बाबाने हे बघ ना सकाळी सकाळी सुरू झालेत. का आता काय झालं आई? हा बाबा, काय तुला काय वाटतं, काय झालं असेल? हवा कंपनी आज नको, आजचा तर चांगला दिवस आहे. हा भास्कर दादा CEO होणार आहे आज. मला एक कळत नाहीये, तुम्ही अर्धी अर्धी जबाबदारी का नाही घेऊ शकत? नाही बाबा,
कसं आहे ना, मला आईचं मन नाही दुखवायचं. आणि वसुंधरा असं कधीच वागणार नाहीये हे सिद्ध सुद्धा करायचं. बाबा, अहो तुम्ही तरी समजून घ्या ना मला. आता तुम्ही मला समजून नाही घेणार तर कोण घेणार? प्लीज. एनिवे चला निघायचं आता. हे पण भास्कर दादा कुठे राहिला? येतोय. हा बघ आला. हा वसुंधरा, आपल्या घरी काहीतरी गोड असेल ना, घेऊन या ना प्लीज. हे म्हणजे कसं आहे ना, आपण आधी तोंड गोड करूया आणि मग निघूया. बघा तो किती खुश आहे, नाही तर तुम्ही उगीच घरभर बोंबाबोंब करते. मग खुश असणारच मी. माझा मोठा भाऊ सीईओ होणार आहे. अहो वसुंधरा, जा ना लवकर. आकाश, 1 मिनिट थांब. मला काहीतरी बोलायचंय. तर तुला काय झालं? काय दादा, नर्वस फील करतोयस का? मला काल रात्री काही बोलता नाही आलं, पण मी खूप विचार केला. आकाश, मला सीईओ नाही व्हायचं. भास्कर, आता हे काय मध्येच? नाही बाबा, एक सेकंड. दादा काय काय बोलतोयस तू? आकाश, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला नाही वाटत की मी हे नीट हँडल करू शकेन. असं काय बोलतोयस तू? आकाश, आपण सुरुवातीपासून एकत्र ही कंपनी हँडल केली आहे. तू क्लायंट आणायचे आणि मी पडद्यामागे राहून सगळं सांभाळायचं, अकाउंट्स वगैरे सगळं. आणि असंच होत आलंय. आकाश, मी समजू शकतो की आईचं मन राखण्यासाठी तू रिझाईन करतोयस, पण मला असं वाटतं की तू माझ्याऐवजी अखिलला सीईओ करावं. दादा, हे अखिल लहान आहे रे अजून. अरे आकाश, तू जेव्हा या बिझनेसला सुरुवात केलीस ना, तेव्हा मला सुद्धा हेच वाटत होतं. पण तू माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा हा बिझनेस किती नीट सांभाळलास. आणि अखिल लहान नाही आहे रे, त्याचं लग्न झालंय आणि त्याने जेव्हापासून जॉईन केलं आपल्याला, तो आपलं काम बघतोय. मला असं वाटतं की अखिल खूप छान पद्धतीने ही कंपनी लीड करू शकतो. आणि वेळ पडेल ना, तेव्हा तो ॲग्रेसिव्ह पण होऊ शकतो, जे मी नाही होऊ शकत. आणि त्याला काही लागलं तर आपण दोघं आहोतच की गाईड करायला. काय तुम्ही कशाला हसताय? तुझ्यावर असतोय. पाहिलंस का भावाभावांमधलं प्रेम? मग चांगलं आहे की वाईट काय त्याच्यामध्ये? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आकाशने मालक राहू नये, बस. दोघांपैकी कोणीही काही केलं तरी चालेल. अखिल, आर यू शुअर? नाही म्हणजे अजून दुसरं कोणी उरलंच नाही. हा, आय थिंक सो. अखिल, आय एम व्हेरी शुअर तू हे करू शकतोस. अरे नाही, मला काय वाटतं माहिती काय, आज आपण सगळे जाऊयात ऑफिसला. नाही, अखिल थोडा नर्वस झालाय ना, मग आकाश आता जेव्हा त्याला सीईओ बनवेल ना, आपण सगळे तिथे हजर राहूया. नाही, त्यालाही सपोर्ट मिळाल्यासारखं वाटेल. काय वाटतंय अखिल? पण म्हणजे अखिल सीईओ होतंय हे फायनल आहे, राईट? हा, ओके, डन देन. चला निघूया आता. दादा, 1 मिनिट. सॉरी, मी मध्ये बोलतेय, पण मला असं वाटतं आपण अखिलसाठी ऑफिसमध्ये एक छोटंसं फंक्शन करूयात का? नाही, त्याची ही नवीन सुरुवात आहे. नाही म्हणजे अख्ख्या स्टाफलाही कळेल ना की अखिलला संपूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे. नाही तर माहितीये नाही, उगाच सगळे ऑफिसमध्ये गॉसिप करतील. नाही, बरोबर आहे तनया बोलती ते. आता करायचं ठरवलंच आहे ना, मग सगळं छान चांगल्या मनाने करूया. ठीक, जशी तुमची इच्छा. जागे जरा गोड घेऊन ये काहीतरी. आणते, लगेच आणते. चला मग तयारी करून निघूया. 1 मिनिट. सर, सीईओ सर, प्लीज चला ना सर, प्लीज. आता गप्प रे, तू पण नाही यार. आलो. आई, मी आवरून येते.
तुम्ही ठीक आहात ना? हो हो मी ठीक आहे, डोंट वरी. तुम्ही रेडी व्हा, मी थांबतो बाहेर. अरे कुठे गेले सगळे? रेडी व्हायला गेले वाटतं. सोड, तू तरी भेटलीस. छान तोंड गोड काय. नको मला. अगं खा. खा ना. माझा नवरा CEO होणार आहे. कोण? CEO. मग कोणाला बसला चटका? या आता जरा जमिनीवर या. कसं आहे ना, वेळ सगळ्यांची येते तनाया. जशी माझी आली आहे, राईट? पण तुझी वेळ कधीच येणार नाही, कारण मी ती येऊच देणार. जस्ट वेट अँड वॉच. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. नाही नो, तुम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असेल की काही प्राय नोटीस न देता ही अशी मीटिंग का बोलावली. तर आपल्या कंपनीच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक मोठा चेंज होतोय. मी माझ्या CEO पदाचा आणि सगळं काही अखिलला हँडओव्हर करतोय. अखिल, अखिल ठाकूर हा न्यू CEO. हाय. नाही नो, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल अचानक हा डिसिजन का घेतला गेलाय, पण ट्रस्ट मी, आम्ही खूप विचार करून हा डिसिजन घेतलाय. अँड डोंट वरी, मी पण ऑफिसमध्ये असणारच आहे. हां, आणि शिवाय अखिल तरुण आहे. त्याला नव्या काळाची नवीन ट्रेंड्स, आपल्या क्लायंटच्या गरजा काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे. आणि मला खात्री की अखिल आपल्या या कंपनीला नव्या जोमाने बूस्ट करेल. आणि मी आहे, भास्कर दादा आहे, शिवाय आपण सगळे आहोत याला सपोर्ट करायला. What say guys? Once again, congratulations for Akhil Thakur. कॉंग्रॅट्स अखिल. थँक्यू. ऐक ना, तू पण काहीतरी बोल ना. आता काय बोलू? अरे म्हणजे तूही स्पीच दे ना. हा, अखिल. येस, कम ऑन, बोल. गो फॉर इट. चल. कम ऑन, कम ऑन. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू एव्हरीवन. आता असं अचानक काय बोलावं मला कळत नाही आहे, पण डेफिनेटली मला ही संधी मिळते आहे त्यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. आणि दादा म्हणाला तसं मला आपल्या कंपनीला नव्या उंचीवर घेऊन जायला डेफिनेटली आवडेल. पण आत्तापर्यंत मी एकाच डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं, पण आता यापुढे मला तुम्हा सगळ्यांसोबत सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करायला डेफिनेटली आवडेल. आणि त्याकरता मला सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे आणि तुम्हा सगळ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा मला ऐकायला आवडतील. सो आय होप मला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट मिळेल. दॅट इज इट. थँक्यू सो मच अँड लेट्स गेट बॅक टू वर्क.
कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. केलर, आपले हँडओव्हरचे डॉक्युमेंट्स रेडी करा. येस सर. आजच साईन करून घेऊ. या. आणि हो, CEO ची केबिन पण रेडी करा. नाही आता अखिल तिथेच बसेल ना? ओके. आताच कशाला? नाही, इट्स ओके. माझं थोडं सामान आहे ते मी शिफ्ट करून घेतो. आलोच. हा. अभिनंदन. थँक्यू वहिनी. आता पेपर्स तयार होत आहेत तोपर्यंत आईबाबांना कंपनी दाखवा. नाही म्हणजे त्यांनाही कळू देत ना की बायकोच्या प्रेमाखातर नक्की त्यांनी काय सोडले. त्यांच्या मुलाने इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आणि ते सहर समोरच्याला देऊनही टाकले. का तर फक्त आईंचा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर व्हावा म्हणून. एवढंच सांगायचं होतं. अभिनेत्री तिला ना कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. जाऊ दे ना आता. कॉंग्रॅच्युलेशन्स अखिल. आय एम सुपर हॅपी फॉर यू. सुपर हॅपी. थँक्यू. आई, बाबा, चला तुम्हाला कंपनी दाखवतो. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते अशी चांदणी मनाला तरी सुखावे सुखावे. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा. तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे होतं. नाही म्हणजे तुमची इतक्या वर्षाची मेहनत तुम्ही अशी एकदम एका क्षणात. सुंदर, मला माहिती आहे तुमच्या मनात काय काय चाललंय ते. पण मी आईला शब्द दिला होता, तो कसा काय मोडू मी? वसुंधरा, माझी फर्स्ट अँड लास्ट प्रायोरिटी ही आपली फॅमिली आहे. हे पद, ही खुर्ची, पैसा, प्रतिष्ठा, हे सगळं कशासाठी आहे? आपल्या फॅमिलीसाठीच ना. आय एम शुअर हे जे काही चाललं ना, काहीतरी चांगलंच होईल. मला तुमच्या डोळ्यात हे दुःखाचे नाही तर आनंद अश्रू बघायचे आहेत. होईल ना असं? प्लीज.